ॲग्रो टॉप 20 मध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आता उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात बैठक होणार आहे। नाशिक जिल्ह्यातल्या 17 बाजार समित्यांच्या सभापतींनी पिंपळगाव बाजार समितीमध्ये बैठक घेतली। या बैठकीत व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली। तसंच शेतकऱ्यांचा कांदा राज्य सरकारनं नाफेड मार्फत खरेदी करावा अशीही मागणी करण्यात आली। यावेळी व्यापाऱ्यांनी संप मागे घेऊन कांदा खरेदी सुरू करावी असं आवाहनही करण्यात आलं। तात्काळ उद्या 11 वाजता मंत्रालयामध्ये या संदर्भात मीटिंग लावलेली आहे। त्या मीटिंगसाठी सहकार मंत्री असतील, कृषी मंत्री असतील, पणन मंत्री असतील आणि पालकमंत्री या 4 मंत्र्यांना, भुजबळ साहेब जिल्ह्याचे मध्ये 5 मंत्र्यांना उपस्थित दादांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होणार आहेत। या नाशिक जिल्ह्यातले जे सभापती आहे बाजार समितीचे, कांदा व्यापारी असोसिएशन सदस्य, स्थानिक आमदार, त्यांनी त्या ठिकाणी येऊन लवकरात लवकर बाजार समिती कशी सुरू होईल, जे राज्याचे प्रश्न असतील राज्याच्या माध्यमातून सोडवावेत, परंतु शेतकऱ्यांना वेटीस धरू नये याच्यावरच आमची साधक-बाधक चर्चा झाली। लवकरात लवकर मार्केट सुरू करण्यासाठी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आणि आता ॲग्रो टॉप 20 घडामोडी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचं चित्र पाहायला मिळते। निर्यात शुल्क वाढीमुळे कांदा लिलावात व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कांदा खरेदी करतायत। नाशिकमधल्या कांदा कोंडीचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसलाय। नाशिक जिल्ह्यातील दररोज 40 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे, तर गेल्या 8 दिवसात जवळपास 300 कोटींचं नुकसान झालंय। त्यातच गेल्या आठवड्यापासून पाऊस असल्यानं वातावरणातला ओलसरपणा साठवलेल्या कांद्यासाठी घातक ठरतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान वाढण्याची भीती आहे। नाशिक शहरात जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळही उडाली। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक शहरात पाऊस पडत असल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होतीये। तसंच खरीपाच्या पिकांना उशिरा का होईना संजीवनी मिळाली आहे। धुळे जिल्ह्यात कापूस पिकांवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। 40 दिवसांच्या खंडानंतर पावसाचं आगमन झालं। या हवामान बदलाचा फटका कापसाला बसलाय। कापसाची पिकं बोंड लाल पडू लागली आहेत। उत्पादनात त्यामुळे घट होण्याची भीती आहे। हिंगोलीमध्ये हवामान बदलामुळे कपाशीवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे झाडांची पानगळ सुरू झाली आहे। कापसावरील अळ्या पानं खाऊन टाकत असल्यानं शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडलाय। कापूस लागवडीत यंदा घट झाली आहे। याबाबत कृषी मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। यावर्षी 123 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली। गेल्या वर्षी याच कालावधीत 127 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती। दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी येवल्यातल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। येवला नांदगाव रस्त्यावर राजापूर गावात हे आंदोलन करण्यात आलं। उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही या रास्ता रोकोमध्ये सहभाग घेतला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कर्ज वसुलीच्या नोटीसीची होळी केली। उजनीच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी आमदार राम सातपुते यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली। शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना सातपुतेंनी थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला। त्यावेळी पाण्याची आकडेवारी घेऊन पाणी सोडण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानं शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला। पावसाच्या अनियमिततेचा सोयाबीनला फटका बसतोय। आर्वी, कारंजा आणि आष्टी या 3 तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टर सोयाबीन बुरशीजन्य रोगामुळे बाधित झालाय। सोयाबीनच्या शेंगा भरण्यापूर्वीच पिकं पिवळी पडू लागल्यानं पिकावर येलो मोझॅकचा हा रोग आलेला आहे। खरीप हंगामात यावर्षी भाताच्या लागवडीत वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात लागवडीत 3% वाढ झालेली आहे। यंदा 411 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत 400.72 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती। गणेशोत्सवात झेंडूला मोठी मागणी असते, मात्र झेंडूच्या फुलांना योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं भांडवलही सुटत नाहीये। सध्या 30 ते 40 रुपये किलोनं झेंडू विकला जातो, त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। पुणे मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होते, त्यामुळे मेथी, कोथिंबिरीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे। पालेभाज्या स्वस्त झाल्यानं चांगली मागणी आहे। अकोला जिल्ह्यातील वारी येथील वान प्रकल्पातील हनुमान सागरचा जलसाठा 98.22% पोहोचलाय। त्यामुळे प्रकल्पाचे 2 वक्रद्वार प्रत्येकी 20 सेंटीमीटर उंचीनं उघडण्यात आले। नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे